अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबळेश्वर येथे श्रीरामपूर आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांवर केलेल्या कारवाईमुळे संतापाची लाट उसळली आहे। अयोध्या येथील 2 धाम यात्रा पूर्ण करून परतत असलेल्या हिंदू वारकरी भाविकांच्या वाहनांवर श्रीरामपूर आरटीओ विभागाने बाबळेश्वर येथे कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसूल केल्याची संतापजनक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 5000 किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करून परतणाऱ्या वारकऱ्यांची वाहने बाबळेश्वर येथे आरटीओ अधिकाऱ्यांनी सुमारे 1 तास अडवून ठेवली। वाहनांवर भगवा ध्वज लावणे आणि बॅगा ठेवणे नियमबाह्य असल्याचं कारण देत अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली। यावेळी वारकरी भाविकांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांच्यासोबत वयोवृद्ध महिला आणि पुरुष असून अनेक जण उपासावर आहेत, त्यामुळे त्यांना लवकर घरी जाऊ द्यावे। मात्र अधिकाऱ्यांनी उर्मट भाषा वापरत तुम्हाला कोणी उपवास धरायला किंवा यात्रा करायला सांगितलंय असा प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप भाविकांनी केला। इतकेच नव्हे तर भाविकांनी सरकारचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही असं उत्तर दिल्याचं सांगितलंय। यानंतर दुसऱ्या एका वारकऱ्यांच्या वाहनावरही सुमारे 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं समोर आलंय। घटनेनंतर संतप्त वारकऱ्यांनी ही बाब हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रसाद घोगरे यांना कळवली। त्यानंतर सर्व वारकरी श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात एकत्र येऊन न्यायाची मागणी करण्यासाठी दाखल झाले। मात्र येथेही त्यांना सुमारे 1 तास थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। यावेळी प्रसाद घोगरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत श्रीरामपूर आरटीओ विभागाकडून होत असलेल्या कथित भ्रष्टाचारावर व गरीब वारकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे वारकरी संप्रदायात संतापाचं वातावरण असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। आमचे सर्व भाविक अयोध्यावरून देवदर्शन करून 2 धाम करून येत असताना मनमाड रेल्वे स्टेशनवरून काही वाहनांमध्ये येत होते, तर त्या वाहन बाबळेश्वर या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कारणं सांगून त्यांनी दंड करायला लागले। तर त्यावेळेस आमचे महाराज मंडळी असेल, आमच्या माता भगिनी असेल, त्यांना सांगितलं की आम्ही देवदर्शन करून येतोय आणि आमच्या परतीच्या प्रवासाला चाललोय, तर कृपया तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दंड करू नका। तरी त्या अधिकारी मॅडमने ऐकलं नाही आणि यांच्यावर सरसकट दंड केला 10,000 रुपये। 200-500 रुपयाच्या डिझेलवारी आलेल्या गाड्यांवरती 10,000 रुपये दंड करून हा कुठंतरी हिंदूंवर सुलतानी कर लादण्याचा प्रकार या आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेला आहे। म्हणजे त्या हायवेनी वेगवेगळ्या प्रकारची अवैध वाहतूक होत असताना, गो तस्करी होत असताना या आरटीओ अधिकाऱ्यांना त्या गाड्या सापडत नाही, परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य भाविक देवदर्शनावरून येत असताना त्यांच्यावर हजारो रुपयाचा दंड वसूल करण्याचा घाट हे श्रीरामपूरचे भ्रष्टाचारी करप्टेड आरटीओ अधिकारी करत आहे। हे कार्यालय म्हणजे फक्त आणि फक्त करप्शनचा अड्डा झालेला आहे। म्हणजे यांना 5-5 हजार रुपये जर तुम्ही हप्ते दिले तर आमच्या गाड्यांवरती दंड करत नाही सर्वसामान्य लोकांचा, आणि जर यांना हप्ता दिला नाही तर आमच्या गोरगरीब भाविकांवर अशा प्रकारचा दंड करत आहे। हिंदुत्ववादी सरकार असताना हे अधिकारी हिंदू भाविक देवदर्शनावरून येत असताना हजारो रुपयाचा दंड वसूल करत आहे। म्हणून या आरटीओ अधिकाऱ्यांनी एवढं छान कार्य केलं आहे, गौरवाचं कार्य केलं आहे, म्हणून या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। आमचा 22 तारखेपासूनचा प्रवास होता। आज 30 तारखेला 6 वाजता आम्ही मनमाडला उतरलो। श्री क्षेत्र काशी, अयोध्या, चित्रकूट आणि प्रयागराज अशा एक 4-5 देवदर्शनाच्या आम्ही तीर्थयात्रा घेऊन गेलो। वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरलो, पण फिरत असताना कुठे आम्हाला कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरटीओ ऑफिसने बाहेरच्या राज्यातसुद्धा काही त्रास दिला नाही की भाविक यात्रा घेऊन आले, दर्शनाला आलेत, हा भाव त्यांच्या अंतकरणात होता। नेमका आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमचा महाराष्ट्र हिंदूंचा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा महाराष्ट्र, भाविकांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही ज्या महाराष्ट्राकडे पाहतो, त्या महाराष्ट्रात आमच्या या वारकऱ्यांवरती रोडवरती गाड्या, आमचे भाविक कालची एकादशी आहे, त्यांना सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, तिथे गाड्या अडवायला आम्ही रिक्वेस्ट केली। म्हणलं मॅडम तुमचं काय असेल 1,000-2,000 रुपये दंड तुम्ही घ्या, असेल त्यांची काही चूक तर, पण त्यांनी डायरेक्ट 10,000 रुपयाचा 2 गाड्यावर दंड टाकला। हे बिचारे जे गाडीवाले फक्त डिझेलवरी आमची सेवा म्हणून आमच्यासोबत आलेले होते आणि 200-400 रुपये डिझेलच्या याच्या मोबदल्यामध्ये त्यांना जर 10,000 रुपये दंड भरावा लागत असेल आणि काय नाही, आमच्या भाविकांच्या फक्त बॅगावरती होत्या। मग भाविक प्रवास करतात 8-10 दिवसाचा, बॅगा ठेवायच्या कुठे? आणि म्हणून अशा पद्धतीचा एक प्रकारचा अन्याय
त्यांच्यावर तर झालाच, पण आमच्याही भाविकांवर झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. झालेला जो दंड आहे RTOने केला तो दंड पूर्णपणे माफ करावा एवढीच, आणि अधिकाऱ्यांवर काहीतरी ती कारवाई व्हावी या हेतूने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमची एवढीच मागणी, बाकीची काही मागणी आमची नाही.